So this is a small request for Goa Staff Selection Commission. I would like to bring something to your notice that हांगा तुम्ही बरयला that candidate applying for more than one of the above post has to appear in only one batch of CBT1 to be considered for all the above post he or she has applied for. So basically एका पोस्टाच्या वयर कोणे अप्लाय केला जाल्यार तेणे एकाच बॅचीन आन्सर करपा जाय, रायट. दॅट्स वॉट यू गायज आर सेइंग. एकाच बॅचीन आन्सर करपा जाय जाल्यार तुमी एवरी पोस्टाचे 400 रुपया कित्याक घेता? आय गेस दिस एग्जामिनेशन फी इज टेकन टू कंडक्ट द एग्जाम प्रोसेस. बट तुम्ही हांगा 4 पोस्टाचे और कोण 5 पोस्टाक अप्लाय केला तेजे कमीत कमी 2000 प्लस पयशे खर्च जाता ओन्ली टू सीट फॉर वन बॅच. ओन्ली टू सीट फॉर वन बॅच डजंट मेक सेन्स. इवन सेंट्रल SSC सुद्दां 100 रुपया चार्ज करता जाल्यार गोवा SSC इतले एक्सपेन्सीव कित्याक चार्ज करता? दॅट टू 400 आनी जनरल भुरग्यांचेर चड त्रास पडटा. एकूच बॅचान आय बिलीव एकूच बॅचान कंडक्ट करपाचें आसता जाल्यार फक्त 100 रुपया चार्ज करा तुमी फॉर ईच पेपर. ओके, ते वॅलीड आसतले. और तुमी एकूच अमावंट चार्ज करा 400 इरिस्पेक्टीव ऑफ हाऊ मेनी पोस्ट ही अप्लायज फॉर इफ यू गायज आर गोना कंडक्ट एग्जाम इन ओनली वन बॅच. ओके, दॅट इज कॉमन पेपर फॉर ऑल दी पोस्ट. सो दिस इज अ स्मॉल रिक्वेस्ट बिकॉज डू कन्सिडर दीस. बिकॉज पळय मागीर तुमचे ग्रिवियन्स आसता तेन्ना तुमी तेजेर आनी 100 रुपया घेताय. 100 रुपया करून फॉर ईच एंड एवरी क्वेश्चन. त्यात 1000 रुपया जाले. मागीर कितें डिफरन्स जालो इन GPSC आनी SSC? कांय डिफरन्स जायना. सो एक रिक्वेस्ट आसा, इफ सिंगल पेपर तुमी एका टायमार कंडक्ट करतले देन 400 इज फायन. बट कॉमन पेपर कंडक्ट करपा आसा देन फक्त 400 रुपया घ्या तुमी. दॅट इज ओन्ली वन एग्जाम फी. ओके, सपोज तुमी 2दा एग्जाम कंडक्ट करपा आसा लायक इन बॅच 1 एंड बॅच 2 दॅट टायम इट इज फायन. बट एकूचदा कंडक्ट करतले तुमी CBT1 दॅट इज कॉमन पेपर फॉर ऑल दी पोस्ट जाल्यार 400 करून 1600 2000 रुपया घेवप डजंट मेक सेन्स. So that is something I would like to address on behalf of everyone. I hope that the commission will give a thought on this. Yeah.